नमस्कार, न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा काही ठळक बातम्यांचा। खासदार संपर्क अभियानात मुरलीधर मोहोळ यांच्याकडून नागरिकांच्या तक्रारींचं थेट निराकरण। वैष्णवी हगवणे हुंडाबळीची घटना लज्जास्पद, डॉक्टर ज्योती मेटे यांचं विधान। गोदापट्ट्यातील 123 गावातील मराठा समाजाच्या बैठकीला सुरुवात आणि निढळ पॅटर्न अभ्यासक्रमाचा भाग व्हावा, नाना पाटेकर यांचं विधान। नमस्कार, मी साक्षी पांचाळ, आपण पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या वैष्णवी हगवणे प्रकरणी शिवसंग्रामाच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर ज्योती मेटे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्यात। त्यांनी सांगितलंय की या प्रकारच्या घटना अत्यंत वेदनादायक असून समाजाला अंतर्मुख करणाऱ्या आहेत। वैष्णवी सारख्या मुलींच्या बाबतीत अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे। यापुढे देखील ते काय म्हटल्यात पाहूयात। गेले काही दिवस महाराष्ट्रातील समाजमन वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येने ढवळून निघालेला आहे। तिच्या पालकांच्या मते तिला ह्या आत्महत्येस प्रवृत्त केलं गेलं। पोलीस तपासामध्ये ही बाब यथावकाश निष्पन्न होईल, ही आत्महत्या आहे का हत्या आहे किंवा तिला आत्महत्येस कुणी प्रवृत्त केलं। परंतु या निमित्ताने माध्यमांद्वारे ज्या बाबी निदर्शनास आल्या त्या अतिशय गंभीर आहेत आणि आपल्याला त्यावर विचार करायला लावणाऱ्या देखील आहेत। जसं की तिच्या वडिलांनी सांगितलं की तिच्या लग्नामध्ये फार मोठी रक्कम त्यांनी सोन्याच्या रूपात दिलेली आहे, त्यानंतर एक फॉर्च्युनर गाडी दिलेली आहे, काही चांदीची भांडी दिलेली असणं, थाटामाटात लग्न करून देणं। थोडक्यामध्ये एका अर्थाने या हुंडा प्रथेचं उदात्तीकरण आम्ही माध्यमांद्वारे सगळ्यांनी अनुभवलं। मग ह्या वैष्णवीच्या आत्महत्येला किंवा तिच्या सासरच्यांच्या वर्तनाला मग हा हुंडा किंवा त्यातील लालसा जी आहे ती कारणीभूत होती असं आपल्याला समजलं पाहिजे। आणि गेले काही दिवस म्हणजे तिच्या मारेकऱ्यांना किंवा तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई झाली पाहिजे याकरता समाजामधनं मोठ्या प्रमाणावर आक्रोश झाला। पुण्यात मामलेदार कचेरी जवळ झालेल्या 7व्या खासदार संपर्क अभियानात केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्यावर त्वरित उपाययोजना केल्यात। गेल्या वर्षापासून दर महिन्याला विविध विधानसभा मतदारसंघात हा उपक्रम राबवला जात असून प्रत्येक कार्यक्रमात नागरिकांच्या 60% समस्या तत्काळ सोडवल्या जातात आणि उर्वरित संबंधित विभागांना पाठवून कार्यवाही केली जाते अशी माहिती देण्यात आली आहे। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचा चांगलाच समाचार घेतलाय। मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंनी तडजोड केल्याने आज त्यांची साथ सगळ्यांनी सोडली आहे। ते आता ना महाविकास आघाडीत आहेत ना महायुतीत राहिलेत। आता त्यांची गत एखाद्या सरपटणाऱ्या प्राण्यासारखी झाल्याची टीका यावेळी मंत्री शिरसाट यांनी केली आहे। संजय राऊतने जे काही वक्तव्य केलेलं आहे मला वाटतं त्याचा असलेला अनुभव त्यांनी केला, म्हणून आता गटा हे सरपटणारं प्राणी झाले की काय अशी स्वतःवर शंका त्यांनी घेतली। या देशामध्ये जर आपण पाहिलं तर व्ही.पी. सिंगचा काळ असेल, वाजपेयींचा काळ असेल किंवा इतर सर्वच हे युती म्हणूनच लढल्या गेलेले इलेक्शन्स आहेत किंवा इलेक्शन झाल्यानंतर झालेले युती आहे आणि त्या अनेक वेळ टिकलेल्या आहेत। परंतु महत्वाकांक्षा जर वाढली। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालन्यातील महाकाळा येथे मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीला गोदापट्ट्यातील 123 गावच्या मराठा बांधवांनी उपस्थिती लावली होती।
या बैठकीत मराठा समन्वयकांच्या नेमणुका, त्यांच्या कामाचा आढावा, मराठा समाजाचे प्रश्न, मराठा आरक्षण याविषयी चर्चा करण्यात आली आहे. पाया आहेत आणि आपले सर्वांचं नेतृत्व, दादांचं आगमन मगाशी झालंय. गोदापाट्यातील तमाम जिगरबाज मराठ्यांना विनंती आहे, प्रचंड टाळ्यांचा 30 ऊर्जा 30 ताकद. अवकाळी गेल्या 2 दिवसापासून मराठवाड्यातली अवकाळी सरकारने बघितले, पण दोन्ही हात वर करा आणि हाताच्या मुठी कोण आला? मराठ्यांचा वाघ आला, जोरदार. आणि वाघ आला, या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया. रायगडच्या महाड शहरातील अत्यंत हलक्या दर्जाचं प्लास्टिक विकणाऱ्या परप्रांतीयांना मनसेकडून तंबी देण्यात आली आहे. हलका माल विकून परप्रांतीयांनी स्थानिक प्लास्टिक व्यापारी वर्गांवर अन्याय केलाय, अशी भावना यावेळी व्यक्त करत मनसे शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांनी प्लास्टिक विकणाऱ्या परप्रांतीयांचा समाचार घेतलाय. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील टेकवडी पत्रावस्तीत चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 1,67,000 रुपयांचा ऐवज चोरून नेलाय. या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद देखील देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी इंदलकर यांच्या बंद घराचं कुलूप तोडून आत प्रवेश करत 3 तोळे वजनाचे सोने आणि त्यासोबतच रोख 50,000 रुपये असा ऐवज चोरून नेलाय. बीडच्या आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी शिवारात अवकाळी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून याचा फटका थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. या पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा भिजून खराब झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. साठवून ठेवलेल्या कांद्यांवर पावसाचं पाणी साचलं असून कांदा कुजण्यास सुरुवात झाली आहे. मेहनतीने तयार केलेलं पीक आता हातातून गेल्याने शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्याचा 3 एकर होता, त्याला खर्च सगळा मिळून 80-90 हजारापर्यंत झाला. खत, बियाणं, लावणं, मजुरी सगळं, त्याला फवारणी आणि त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही, पण
पाऊस असा अवकाळी पाऊस येईन आम्हाला पण नव्हतं माहिती. सगळा शेतातच कांदा होता, शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे. आता आम्ही नेमकं पुढचा खर्च कसा करायचा, परत आता उद्याच्याला पेरणी आली जवळ, त्याचं बी कुठून आणणार, काय करणार, सगळं बंद झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ते. आमचा सगळा कांदा अक्षरशः आमची 5 महिन्याची मेहनत सगळी पाण्यामध्ये आहे. त्याला आता आम्ही बोलणार तरी काय. आमची सरकारला एकच विनंती आहे की आमच्या कांद्याची आम्हाला नुकसान भरपाई द्या तुम्ही. आमचं परिस्थिती बघण्यासारखी सुद्धा नाही. आज 5 दिवस झालं पाऊस येतोय, त्या पावसामध्ये अक्षरशः 5 दिवस झालं आम्ही सारखे भिजतोय. थंडी ऊन का जवळ आली, शाळा भरण्याची वेळ झाली, मुलीची शाळेची फी भरायची होती. मुलं सारखी रडता येतात, आमच्या शाळेची फी कुठून भरणार. यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण, AJC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळतील. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AJC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पुढची एक महत्त्वाची बातमी पाहूयात. ग्रामविकासासाठी चंद्रकांत दळवी यांनी उभारलेले निढळ पॅटर्न हे मॉडेल संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. हे मॉडेल अभ्यासक्रमाचा भाग व्हावा, जेणेकरून नव्या पिढीला ग्रामीण भागाच्या विकासाची दिशा मिळेल, असं परखड मत ज्येष्ठ अभिनेते आणि राम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर यांनी व्यक्त केलंय. निढळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. चंद्रकांत दळवी यांनी सातत्य, संयम आणि लोकसहभागाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील निढळ गावात आदर्श ग्रामविकास घडवून आणला असून नाम फाउंडेशन अशा विकास मॉडेलसाठी नेहमीच पुढे असेल, असं मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केलंय. स्वतः मी काय आहे, आपल्यामध्ये ही सगळी ऊर्जा आहे, ताकद आहे. तो माणूस वापरतो, आपण वापरत नाही. मग तो चंद्रकांत पॅटर्न होतो. पॅटर्न काय, पॅटर्न म्हणजे काय, आमचा सुद्धा मारामारीचा तो पॅटर्नच आहे ना. असं मारायचं, मग असं मारायचं, सगळे पॅटर्न. हा पॅटर्न तुझा लोकहितासाठी तू वापरतोयस. आणि मीच खरं सांगतो, हे अभ्यासक्रमाला लावलं पाहिजे पुस्तक. आणि हे मी तुला वाचल्यानंतर सुद्धा बोललो होतो की हे अभ्यासक्रमाला लागलं पाहिजे. एक माणूस शून्यातून काय सुरू करू शकतो आणि हे आपण सगळे करू शकतोय. बरं, आपल्या सगळ्यांना ही ताकद आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त यवतमाळ येथे भारतीय विचार मंच तसेच इतर संघटनांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय. अभयंकर कन्या शाळेच्या भव्य प्रांगणावर आयोजित या कार्यक्रमांमध्ये जाहीर व्याख्यानं, सांगीतिक कार्यक्रम पार पडत असून त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय. ओके सर, स्टार्ट. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा 300वी जयंती सध्या सुरू आहे
आणि अखिल भारतीय स्तरावर सगळ्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जीवनचरित्राचा, त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचा उल्लेख आणि माहिती हे सगळ्या समाजाला व्हावी म्हणून सर्व स्तरावर सर्व ठिकाणी हा कार्यक्रम सुरू आहे. त्याच्याच अनुषंगाने यवतमाळ शहरामध्ये आपण 24 तारखेला हा कार्यक्रम ठरवला आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजन भारतीय विचार मंच आणि धनगर कर्मचारी अधिकारी संघटना या 2 संघटनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला आदिती देशमुख म्हणून एक प्रसिद्ध व्याख्याता आहे, ज्यांचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यावर चांगला माहिती आहे अशा व्याख्यात्यांचं एक व्याख्यान आहे आणि एक संगीतमय कार्यक्रम आहे. तर यवतमाळकरांना ही जबरदस्त मेजवानी आहे. ज्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी आपल्या समाजावर, आपल्या देशावर प्रचंड उपकार केले, त्यांच्या कर्तृत्वाने आज आपण ताठ मानेने आणि ताठ अभिमानाने जगतो आहे. अशा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं जीवनचरित्र सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून सगळ्यांनी या कार्यक्रमाला यावं अशी मी अपेक्षा करतो. हा कार्यक्रम अभ्यंकर कन्या शाळेच्या प्रांगणात आहे. सालाबादप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र अक्कलकोट येथून स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्यक्ष वापरलेल्या रक्तचंदनाच्या खडाव पादुका पुण्यातील मराठा हायस्कूल येथे नामस्मरण सोहळ्यासाठी आणण्यात आल्यात. या पावन प्रसंगी श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे 5वे वंशज श्री अनु महाराज पुजारी पुण्यात उपस्थित राहिले अशी माहिती पवन गुरुजी यांनी दिली आहे. यंदा हा 12वा नामस्मरण सोहळा असून मंडळाचे 9वे वर्ष असल्याची माहिती या कार्यक्रमाचे आयोजक यशोधन लुंढे यांनी दिली आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सालाबादाप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ समाधी मठ मूळ स्थान अक्कलकोट येथील श्री चोळप्पा महाराजांचे 5वे वंशज वेदशास्त्र संपन्न श्री अण्णू महाराज पुजारी यांच्या उपस्थित श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्यक्षात 21 वर्षात असताना वापरलेल्या या मूळ रक्तचंदन खडावा पादुकांचे आगमन या पुणे येथे श्री ब्रह्मांड नायकांचा नामस्मरण सोहळा या कार्यक्रमासाठी आम्ही स्वामी परिवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. या कार्यक्रमाचं नियोजन प्रति सालाबादाप्रमाणे दादा करत असतात व त्यांचं पूर्ण परिवार करत असतात. पुढील माहिती ते देतील. श्री स्वामी समर्थ. दरवर्षीप्रमाणे अक्कलकोट येथील समाधी मठातले चोळप्पा महाराज यांचे 5वे वंश श्री अण्णू महाराज व पवन गुरुजी हे आपल्याला दरवर्षी सेवा देत असतात. दरवर्षी आपण बोलवल्यानंतर आपल्याला नामस्मरण सोहळ्यासाठी येत असतात. या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.